तर नमस्कार सगळ्यांना. आज मी करणार आहे भोगीची भाजी. त्यासाठी इथे घेतलेले आहेत पोरं, हरभरा, पावटा, पापडी, घेवडा, नंतरनं गाजर, वांगं. इथे भाजून तीळ घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत, आलं, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. आता इथे आपल्याला तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये तेल घालून आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. त्यामध्ये हळद आणि घरगुती काळं तिखट घातलेलं आहे. नंतरनं सर्व भाज्या स्वच्छ धुवून यामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे. नंतरनं यामध्ये वाटलेल्या शेंगदाण्याचा आणि पांढऱ्या तिळाचा कूट टाकायचा आहे. खूप छान लागते आणि अख्खे शेंगदाणे पण घालायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. खूप छान ही भाजी लागते. तुम्ही सुक्कीसुद्धा करू शकता किंवा पातळसुद्धा करू शकता. खूप टेस्टी लागते. वर्षातून ही भाजी खावी असं म्हणतात. खूप छान लागते. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा.